कोरोनाच्या काळात दुसऱ्या पोरीचे लगीन केलं तेव्हा पोरीच्या लग्नाच्या मानवाच्या दिवशी मला कोरोना झाला. म्हणून गावात काही जायचे माझ्या गावाला पोरीचे लाडू नवरा बायको आम्हीच खाल्ले. सचिनीचा बाबू तुम्ही माझ्याकडे पाहून हसता का? पाहून हसते हो. समजलं. माझ्या कपड्याकडे पाहून हसता याची तर गंमतच आहे. माझ्या घराजवळची 55 वर्षाची पोरी टोमडी बुटकी बक्की आणि ते पोरणी जवान पोराचे जीन्स टी शर्ट घालते. जाते व बाजारात काय व ते घालून काय नसते व. मी पण ठरवलं बायाची फॅशन केली तर काय बिघडते. मी पण आपल्या पहिल्याच पोरीचं पहिलं ड्रेस घालून आता माझ्या तिसऱ्या पोरीच्या लग्न आहे. तिच्या लग्नाच्या 2 पत्रिका घेऊन घरोघरी गावोगावी जाऊन देतो. एक देतो माणसाने एक देतो बाईले आणि त्या परत वापस घेतो. परत काम म्हणजे लग्न पत्रिकेचं काम काय तारीख दिवस वेळ आणि लग्न स्थळ पाहणार ना. लग्न पत्रिकेचे किती रुपये पैसे वाचवले तर सांगा बरं. हिशोब सांगतो 501. 200 पत्रिकेचे वाचले किती हिशोब पुन्हा सांगतो 501. 200 पत्रिकेचे वाचले किती. लग्न पत्रिका व्हॉट्सअपवर टाकणार होतो पण इनबाईच्या फोन आला तेव्हा मी बैल बांधत होतो. कानातून निसटला त्याच्या बैलाने टचच फोडला. काही म्हणा इनबाई मस्त आहे. माझ्या गाडीचा टायरच फुटला. माझ्या पोरीच्या लग्नात अक्षिदात तांदूळ नाही तर फूल आहे का म्हणजे एका लग्नात कमीत कमी 5 किलो तांदूळ अक्षिदात वापरले जातात. गावात जर असेल 10 लग्न होतातच. सांगा बरं गावातले किती किलो तांदूळ वाचवले. माझ्या गाडीचा टायरच फुटला म्हणून मी दुसऱ्याच्या गाडीवर जातो. त्यात माझे पैसे वाचले पण देशातला पेट्रोल वाचवला का सांगा खरं की खोटं. हो कावळे गुरुजी थांबा. आता हे कावळे गुरुजी भेटले. येतो मंदिरा लग्नाला. लग्नपत्रिका सूत्रसंचालक गुरुजी लग्न पत्रिका संचालक गुरुजी सांगतील. लग्न पत्रिका मला सांगायला सांगितलेलं आहे. बरं मी नंतर सांगतो कार्यक्रम संपल्यानंतर कारण आता जर आपण सांगितलंय तर त्याचं वेगळंच काय होऊन जाईल. तर निलकंठजी मध्ये यांच्याकडून ह्या नक्कलसाठी 10 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे.